आणि तुम्हाला येऊ पण शकतो, कारण तुम्हाला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आहे बघा फिजिक्समध्ये. मग फिजिक्समध्ये हे तुम्ही शिकणार आहे पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. ठीक आहे. मग डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर असतो. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर आपल्याला काय सांगतो, आपण बघितलं की टोटल प्रेशर काय असतो तुमच्या मिक्सचरचा, इंडिव्हिज्युअल गॅसच्या प्रेशरची ॲडिशन. सो काय येईल तुमचं सिम्पली P1 प्लस P2 प्लस P3 अप टू Pn. ठीक आहे, किती पण असतो. समजा आपण कन्सिडर करू 3च कंपोनंट आहेत. मग हे टोटल प्रेशर येईल. मग याचं रिलेशन याला आपण पी टोटल म्हणालो. मग आता तुम्हाला आपल्याला माहिती आहे की आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आयडियल गॅस काय असतो तुमचा, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. ठीक आहे. फॉर एन मोल्स आर हा तुमचा आर काय आहे, गॅस कॉन्स्टंट आहे. आणि ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जर आपण कन्सिडर केलं तर काय येईल तुमचं, फॉर गॅस 1 P1 येईल. ठीक आहे, इज इक्वल्स टू V1 येईल, N1 येईल आणि आर टी. सो P1 V1 इज इक्वल्स टू N1 इंटू आर टी असं इक्वेशन येईल. जर गॅस 2 जर घेतला आपण तर काय येईल इक्वेशन, P2 V2 N2 आर टी. आणि हा जो तुमचा टोटल प्रेशर आहे याचं व्हॉल्यूम आहे व्ही असं आपण कन्सिडर केलं. मग हे 3 गॅस तुमचे 1 2 3 गॅस काय आहे, एका कंटेनरमध्ये ना, ह्या कंटेनरमध्ये आहे 1 2 3, त्याचं व्हॉल्यूम आहे व्ही. आपण व्ही कन्सिडर केला. टोटल व्हॉल्यूम किती कन्सिडर केला, व्ही कन्सिडर केला. ठीक आहे. मग थर्ड गॅससाठी काय येईल इक्वेशन, P3V N3 बाय आर टी. ठीक आहे. तर यांना रिअरेंज केलं आपण. P1 इज इक्वल्स टू N1 आर टी बाय व्ही, P2 इज इक्वल्स टू N2 आर टी बाय व्ही आणि P3 इज इक्वल्स टू N3 आर टी बाय व्ही. बरोबर की नाही. मग हे जे P1 P2 P3 आहे यांची आपण व्हॅल्यू पुट करू याच्यात. ठीक आहे. मग P टोटल इज इक्वल्स टू काय येईल बघा, P टोटल इज इक्वल्स टू N1 आर टी बाय व्ही प्लस N2 आर टी बाय व्ही प्लस N3 आर टी बाय व्ही. बरोबर. मी इकडे लिहितो बघा, आर टी बाय व्ही काय येईल, कॉमन येईल. मग N1 प्लस N2 प्लस N3 डिवाइड इंटू काय येईल, आर टी बाय व्ही. मग N1 N2 आणि N3 काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ 1 2 आणि 3 कंपोनंट म्हणजेच टोटल मोल्स. मग त्याला मी N टोटल म्हणू शकतो. मग P टोटल इज इक्वल्स टू काय येईल राजा, N टोटल आर टी बाय व्ही है ना. मग हे P टोटलसाठी हा फॉर्म्युला येईल, N टोटल इज इक्वल्स टू आर टी बाय व्ही. ठीक आहे. ओके. मग आता आपल्याकडे बघा एक मोल फ्रॅक्शन असतं. मोल फ्रॅक्शनचं डेफिनेशन सांगता का मला, काय असते, व्हॉट इज मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, सो मोल फ्रॅक्शन काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट और अ गिवन कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. त्याला आपण सिम्पली काय म्हणणार, मोल फ्रॅक्शन. अरे आठवतं का नाही, कुठला पेपर होता आत्ता, मॅथ्स का बायो, अच्छा दोन्ही होते का. आणि ज्यांचं दोन्ही पण आहे सब्जेक्ट त्यांचं काय करायचं, दोन्ही कोणाच आहेत, बायो आणि मॅथ्स. मग कसं केलं, वीरू सहस्रबुद्धे. आज एक दिलं तू रे, तुझं पण दोन्ही ना. अजून कोणी हात वर गेला इथं, अच्छा तू केलं. तू कुठला, ते वीरू सहस्रबुद्धे करतो माहिती ना तुम्हाला. सो मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ गिवन कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. कशाने डिनोट करतो आपण मोल फ्रॅक्शन, एक्स. डिनोट कशाने करतो, एक्स. मग मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1 काय येईल राजा,
x1 इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ टोटल, दॅट इज एन टोटल, असं येईल बघा. ठीक आहे. मग इथं बघा N1 ची व्हॅल्यू आपण पुट करू. N1 ची व्हॅल्यू काय येईल रे राजा याला रिअरेंज केल्यावरती? P1 डिवायडेड बाय RT बाय V. ठीक आहे. मग मी इथं पुट करतो बघा, x1 इज इक्वल्स टू P1 डिवायडेड बाय RT बाय V. ठीक आहे. अशीच N टोटलची व्हॅल्यू काय येईल? P टोटल डिवायडेड बाय RT बाय V. P टोटल डिवायडेड बाय RT by V. So RT by V, RT by B गेला. So x1 is equals to काय येईल? P1 divided by P total. ठीक आहे, बरोबर. मग मी हे इकडे लिहितो आता. कळालं का इथपर्यंत? सो x1 इज इक्वल्स टू P1 डिवायडेड बाय P टोटल आला आपला. मग P1 इज इक्वल्स टू काय येईल? x1 इंटू P टोटल. आणि x1 म्हणजेच काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ वन कंपोनंट डिवायडेड बाय इंटू काय येईल? हाच तो फॉर्म्युला होता बघा. फॉर्म्युला हाच आहे ना तो आपण काढलेला. P2 साठी काय येईल आणि P3 साठी काय येईल? P3. हे कळालं कसं आलं? मग याचं डेरिव्हेशन तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. पाहिजेच असेल तुम्हाला तर आता NCERT तर नाही आहे, बट स्टेट बोर्डच्या स्टेट्स ऑफ मॅटर चॅप्टरमध्ये आहे. याची गरज नाही तुम्हाला डेरिव्हेशनची लिहायची आत्ता. ठीक आहे. बट हे असं आलं आहे, लक्षात ठेवा फक्त. मग तो फॉर्म्युला जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. ठीक आहे. मग रिस्पेक्टिव्ह तुमचे P1, P2 आणि P3 येतील. मग त्या फॉर्म्युल्याने तुम्हाला सॉल्व करायचा होता. चला पुढचा एक क्वेश्चन घ्या अजून. घ्या. फॉर अ रिॲक्शन for a reaction reaction लिहा. for a reaction आणि ती रिॲक्शन लिहा. 0.2 मोल ऑफ CO 0.2 mole of CO in 5 liter flask. 0.2 mole of CO in 5 liter flask is react with H2 at 327 degree Celsius. At 327 degree Celsius at equilibrium 0.1 mole of CH3OH is formed. 0.1 mole of CH3OH is formed if Kp is alpha divided by 4.92 square. Calculate alpha if pressure at equilibrium is 4.92 atm. is 4.92 atm. लिहिलं? चला आता इकडे लक्ष द्या. काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला? अल्फा फाइंड आउट करायचा आहे. सो अल्फा काय आहे? प्रॉब्लेम सगळ्यात अवघड प्रॉब्लेम आहे हा आत्तापर्यंतचा आपला. म्हणजे आपण आता जेवढे प्रॉब्लेम्स बघितले ना त्याचा शेवट आपण इथं करणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा लास्ट प्रॉब्लेम आहे. बघा Kp इज इक्वल्स टू काय आहे राजा? अल्फा डिवायडेड बाय 4.92 चा स्क्वेअर. आणि तुम्हाला अल्फा फाइंड आउट करायला लावला आहे. Kp ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे, बट ही व्हॅल्यू काय कामाची नाही आहे. मग Kp काय आहे राजा? कॉन्सन्ट्रेशन प्रेशर ऑफ CH3OH
डिवायडेड बाय प्रेशर ऑफ CO प्लस प्रेशर इंटू प्रेशर ऑफ H2 असा फॉर्म्युला आहे. सो तुम्हाला जर ह्या प्रेशरच्या व्हॅल्यू मिळाल्या तर तुम्हाला KP मिळेल. KP इथं पुट केला, क्रॉस मल्टिप्लाय हे केलं तर तुम्हाला काय मिळेल? अल्फा मिळेल. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? KP. KP साठी काय लागेल तुम्हाला? प्रत्येकाचं पार्शल प्रेशर लागेल. पार्शल प्रेशर कुठं लागेल? इक्विलिब्रियमचं लागेल. मग पार्शल प्रेशरचा फॉर्म्युला आत्ताच आपण बघितला. समजा पार्शल प्रेशर ऑफ CH3OH चा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ CH3OH डिवायडेड बाय N टोटल इंटू P टोटल. मग यापैकी तुम्हाला काय काय दिलंय बघू आपण. प्रेशर दिलाय, टोटल प्रेशर इक्विलिब्रियमचा दिलाय. मग हे आहे तुमच्याकडं. नंबर ऑफ मोल्स आहे का? नाही, ते आपल्याला काढायला लागतं. जर मला नंबर ऑफ मोल्स मिळाले, एकच दिलाय ना तुम्हाला, बाकीचे काढायला लागतं. जर नंबर ऑफ मोल्स मला मिळाले तर मी P प्रेशर काढू शकतो. असं जे प्रत्येकाचं मिळेल मला त्याच्यावरनं मी KP काढू शकतो. मग आता इथं बघा की इनिशियल किती मोल्स घेतलेत? इनिशियल मोल्स किती आहेत? COचे घेतलेत का इनिशियल? किती घेतलेत? 0.2 मोल्स घेतलेत बघा. H2 किती सांगितलं आहे? त्यांनी सांगितले 0.2 मोल CO रिॲक्ट होतो H2 सोबत. H2 किती लागतो हे काय सांगितलेलं नाहीये. काहीतरी तो होत असेल रिॲक्ट X, आपल्याला माहित नाही. ठीक आहे. इनिशियल मोल याचे किती असतील? 0. मोल्स ॲट इक्विलिब्रियम. ठीक आहे. मोल्स ॲट इक्विलिब्रियम त्यांनी काय सांगितलं? इक्विलिब्रियमला काय होतंय सांगा? CH3OH किती फॉर्म होतोय? 0.1. अच्छा, 1 फॉर्म होतोय. ठीक आहे. मग आता इनिशियल मोल 0.2 आहे. COचे रिॲक्ट होतात, त्याला H2 किती लागतोय? तर काहीतरी आपण कन्सिडर करू. A समजा तुम्ही इनिशियली किती घेतलाय? CO 0.2 घेतलाय आणि H2 तुम्हाला दिलेला नाहीये. तुम्ही त्याला WXYZ काही पण घ्या, ABCD काही पण घ्या. समजा मी A घेतला आणि हा किती इनिशियली? 0 आहे. ठीक आहे. आता इक्विलिब्रियमला काय होईल बघा. मोल्स ॲट इक्विलिब्रियम. हे लिहा बघा, इथपर्यंत लिहा. सो इनिशियल मोल इज 0.2. H2 किती लागतोय तुम्हाला? A. आणि फायनल काय आहे? CH3OH हा 0 आहे. आपण कन्सिडर करू इक्विलिब्रियमला त्यांनी सांगितलं 0.1 दिलाय, तर तुम्ही हे हा जर 0.1 आहे तर त्यांनी पण आपण करू शकतो. आपण कन्सिडर करू की मोल्स ॲट इक्विलिब्रियम याचे किती फॉर्म झाले? X, जे आपण प्रत्येक प्रॉब्लेमला करतो बघा. ठीक आहे. मी हे नंतर सांगतो. 0.1 म्हणजेच तिथे X आहे. मग उरणार किती? जर तुमचा हा X फॉर्म झाला असेल तर 0.2 मधनं किती उरणार? 0.2 मायनस X. बरोबर की नाही? जर हा तुमचा X फॉर्म होत असेल तर याच्यातनं किती उरणार? 0.2 X. मग जर तुमचा हा X फॉर्म होत असेल तर हा किती उरणार तुमचा? A मायनस X. बट इथं गंमत काय आहे बघा. 1 CO तुम्हाला 2 H2 लागतात. मग 0.2 ला किती लागणार तुम्हाला? 0.4 लागणार आहे. ठीक आहे. बट मी त्याला A म्हटलंय. मग जर 0.2 मधनं म्हणजे 1 मोल मधनं X जात असेल तर 2 मोल मधनं किती जातील? 2X. मग A मायनस काय येईल? 2X. बट तेच आपण इथं Xच्या ऐवजी त्यांनी तुम्हाला दिलंय. आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला दिलं नव्हतं, आपण X कन्सिडर करत होतो. बट त्यांनी सांगितलं ना प्रॉब्लेममध्ये की इक्विलिब्रियमला CH3OH X नसून तो किती आहे? 0.1 आहे. मग हे किती? 0.2 मायनस 0.1. हे किती येईल तुमचं? A मायनस 2 इंटू 0.1. बरोबर की नाही? म्हणजेच हे किती येईल राजा? 0.1. हे किती येईल? A मायनस 0.2 आणि हे किती येईल? 0.1. सो दीज आर मोल्स ॲट इक्विलिब्रियम. लिहा.
सो बघा आता टोटल मोल्स आपण काढू. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, P1 इज इक्वल्स टू N1 डिवायडेड बाय N टोटल इंटू काय येईल पी टोटल. पी टोटल आपल्याला दिला आहे प्रॉब्लेममध्ये, कितीतरी ATM आहे तो 4.992 ATM. मग टोटल आहे आपल्याकडं, N टोटल आपल्याला काढायचं. N टोटल म्हणजे काय, ह्या तिघांची ॲडिशन. मग काय येईल 0.1 प्लस A मायनस 0.2 प्लस 0.1. मग ही ॲडिशन मला करता आली असती, पण माझ्याकडे ए नाही आहे, बरोबर ना, ए नाही आहे माझ्याकडं. मग आपण काय करू बघा, अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल्स टू काय आहे NRT. मग मला जर एन टोटलची व्हॅल्यू मिळाली तर मी ए साठी रिअरेंज करून फाइंड आउट करू शकतो. मग एन टोटलची व्हॅल्यू काढायला माझ्याकडे इक्वेशन आहे पी व्ही इज इक्वल्स टू NRT. हा पी म्हणजे काय आहे, पी टोटल कंटेनरचं घेतो आपण. मग किती प्रेशर आहे, सॉरी एन टोटल इज इक्वल्स टू, फॉर्म्युला रिअरेंज करू आपण, काय येईल पी टोटल इंटू व्ही डिवायडेड बाय RT. मग पी टोटल किती आहे 4.92 इंटू व्हॉल्यूम किती आहे 5 लिटर. आर तुमचा असतो 0.082. आता बघा आरची व्हॅल्यू 2-3 व्हॅल्यूज आहेत. एक 8.314 आहे, ती जूल केल्विनमध्ये आहे, बट इथं व्हॉल्यूम तुम्हाला लिटरमध्ये दिला आहे. मग आरची व्हॅल्यू लिटरमध्ये असते 0.082 लिटर ATM इनवर्स केल्विन इनवर्स. ही आरची व्हॅल्यू आहे लिटरसाठी. मग तुम्हाला व्हॉल्यूम लिटरमध्ये ना, मग त्याची लिटरची व्हॅल्यू घ्यायला लागेल आपल्याला. मी नंतर तुम्हाला आरच्या सगळ्या व्हॅल्यू लिहून देतो. मग 0.082. टेम्परेचर किती दिलं आहे, आता ते डिग्री सेल्सिअसमध्ये, मग ते केल्विन करायला लागेल तुम्हाला. मग 273 ॲड करा त्याच्यात 327मध्ये, किती येईल 600 येईल. किती येईल 600. मग इकडे लक्ष द्या, आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल एन टोटल. एन टोटलची व्हॅल्यू याच्यात टाकली तर तुम्हाला काय मिळेल, ए मिळेल. ठीक आहे, मग ए मिळाला तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल मोल्स मिळतात सगळ्यांचे. मग तुमच्याकडे फॉर्म्युला आहे P1 इज इक्वल्स टू N1 डिवायडेड बाय N टोटल इंटू पी टोटल. असं प्रत्येकाचं कॅल्क्युलेट करा. करता का, करा.
उद्या सोल्युशन चॅप्टर चालू करणार आहे आपण. ज्यांच्याकडे टेक्स्टबुक असेल त्यांनी उद्या घेऊन या, नसेल तर नका येऊ. टेक्स्टबुक घेऊन नका येऊ. सोप्पा चॅप्टर म्हणून तर घेतला भाई. आता हा इक्विलिब्रियम कसा अवघड होता, शेवटी घेतला ना तो. अवघड नाही का, चांगला आहे मग. हां बरोबर आहे. आता कॉन्सन्ट्रेशन काढ ना. काचेत सगळं दिसतं बरं का, काचेत मला सगळं दिसतं. एक्सरसाइज मध्ये आणखी प्रॉब्लेम्स आहे, ते प्रॅक्टिस करा. बघा इथं हे आपण x कन्सिडर केला असताना तर मग इथे x/2 आला असतं, म्हणून मी ते सोपं 2x कन्सिडर केलं. तुम्ही x/2 ने केलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल. ते अगोदर आपण सॉल्व्ह केला सेम तसाच प्रॉब्लेम आहे. हां